नमस्कार मंडळी. 19 एप्रिल 2026 मेष राशी भविष्य खास तुमच्यासाठी. आजची सकाळ काहीशी वेगळी आहे. जणू सूर्यकिरणांनी तुमच्या आयुष्यात एक नवीन गुपित आणलं आहे. मेष राशीच्या व्यक्तींनो, आजचा दिवस फक्त एक दिवस नाही, तो एक संकेत आहे, एक इशारा आहे आणि कदाचित एक संधी देखील. तुम्ही तयार आहात का हे जाणून घेण्यासाठी की आज तुमचं नशीब कोणत्या दिशेने वळणार आहे? व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. सकाळची सुरुवात एक हलकी अस्वस्थता. आज सकाळी उठताना तुमच्या मनात एक विचित्र बेचैनी जाणवू शकते. काहीतरी मोठं घडणार आहे, पण नेमकं काय हे अजून अस्पष्ट आहे. तुमच्या घरात एखादं शांत वातावरण असेल, पण तुमच्या मनात विचारांची गर्दी चालू असेल. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल की आज काही वेगळं होणार आहे का? हो, होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा लागेल. करिअर आणि व्यवसाय एक गुप्त संधी. आज तुमच्या कामाच्या ठिकाणी एक छोटीशी घटना घडेल, जी सुरुवातीला सामान्य वाटेल, पण त्यात एक मोठं गुपित दडलेलं असेल. कोणीतरी तुम्हाला एखादी सूचना देईल किंवा एखादा छोटासा निर्णय तुमच्या समोर येईल आणि इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही आज धाडस केलं तर पुढील काही दिवसात तुम्हाला अशी संधी मिळेल जी तुमचं आयुष्य बदलू शकते. पण जर तुम्ही भीतीमुळे थांबलात तर ती संधी तुमच्या हातातून निसटे. आर्थिक स्थिती अचानक लाभाचा संकेत. आज पैशांच्या बाबतीत काहीतरी अनपेक्षित घडू शकतं. एखादा जुना थकलेला पैसा परत मिळू शकतो किंवा अचानक एखादं छोटं पण महत्त्वाचा लाभ मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, आज मिळालेला पैसा हा फक्त एक सुरुवात आहे. जर तुम्ही योग्य नियोजन केलं तर हा छोटासा लाभ मोठ्या यशात बदलू शकतो. प्रेम आणि नातेसंबंध एक अनकही भावना. आज तुमच्या नात्यात काहीतरी वेगळं घडेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचा जोडीदार आज काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, पण कदाचित तो शब्दात व्यक्त करू शकणार नाही. तुम्हाला त्याच्या डोळ्यांतून, त्याच्या शांततेतून त्याच्या भावनांना समजून घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर आज कोणीतरी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतो. तो एक संकेत असेल, पण त्याचा अर्थ समजून घेणं तुमच्यावर आहे. कुटुंब एक लपलेलं सत्य. आज कुटुंबात एखादी छोटीशी चर्चा होऊ शकते, जी सुरुवातीला साधी वाटेल, पण त्या चर्चेत एक लपलेलं सत्य बाहेर येऊ शकतं. कदाचित कोणीतरी तुमच्यापासून काहीतरी लपवत होतं आणि आज ते उघड होईल. तुमची प्रतिक्रिया इथे खूप महत्त्वाची आहे, कारण तुमचा एक निर्णय नात्यांवर खोल परिणाम करू शकतो. आरोग्य शरीर देत आहे संकेत. आज तुमचं शरीर तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. कदाचित थकवा किंवा एखादी छोटीशी वेदना. हे दुर्लक्षित करू नका, कारण हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक ताणाचंही प्रतिबिंब असू शकतं. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, शांत बसा आणि स्वतःला ऐका. दुपारनंतर एक निर्णायक क्षण. दुपारनंतर तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येईल जिथे तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय छोटा वाटेल, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतील. तुमचं मन काहीतरी सांगेल आणि तुमचं डोकं काहीतरी वेगळं सांगेल. इथेच तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कोणाचं ऐकणार आहात. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवलात तर तुम्ही योग्य मार्गावर जाल. संध्याकाळ एक गुढ भेट. संध्याकाळच्या वेळेस एखादी अनपेक्षित भेट होऊ शकते. कदाचित एखादा जुना मित्र किंवा एखादी नवीन ओळख. ही भेट साधी वाटेल, पण ती तुमच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्या व्यक्तीचं बोलणं, त्याची ऊर्जा
हे सगळं काहीतरी खास सांगत असेल. फक्त लक्षपूर्वक ऐका. रात्रीचा संदेश, एक संकेत विश्वाकडून. रात्री झोपण्याआधी तुमच्या मनात एक विचार येईल. तो विचार अचानक येईल आणि कदाचित तुम्हाला थोडा गोंधळात टाकेल, पण तो एक संकेत असेल. विश्व तुमच्याशी संवाद साधत आहे. तुम्हाला फक्त त्याला ओळखायचा आहे. आजचा गुप्त मंत्र. आजचा तुमच्यासाठी खास मंत्र आहे. मी माझ्या अंतर्मनावर विश्वास ठेवते. हा मंत्र मनात पुन्हा पुन्हा म्हणा आणि बघा कसं तुमचा आत्मविश्वास वाढतंय. लकी नंबर, रंग आणि दिशा. लकी नंबर 3 आणि 9. लकी रंग लाल आणि सोनेरी. लकी दिशा पूर्व. शेवटचा संदेश. मेष राशीच्या व्यक्तींनो, आजचा दिवस तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे. कदाचित एक सत्य, कदाचित एक संधी किंवा कदाचित एक नवीन सुरुवात. पण एक गोष्ट नक्की, आज तुम्ही जे काही अनुभवाल ते तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. म्हणून घाबरू नका, फक्त पुढे चला, कारण तुमचं नशीब आज तुमच्या बाजूने आहे. जर तुम्हाला अशीच रोजची राशी भविष्य माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.